बाई मेघा, झाला आपला सँडविच तयार है ना? तरी म्हटलं अजून ओरडायचा आवाज कसा नाही आला. मला काय वाटलं माहितीये राजन भाऊ, तुम्ही मुद्दामून असा धीर धरून ठेवला का काय, पण नाही, कुत्र्याची घाई आहेच मागे लागलेली ते मला कळलंच. घ्या घ्या घ्या. एवढं बोलून झालं ना, एवढ्या वेळात माझं खाऊन झालं असतं, कळलं? बाबा तुम्ही हे सँडविच खाऊन बघा. उषा मावशीने ना मोबाईल वरती व्हिडिओ बघून बनवलाय. हे अरे बापरे. मग हे एक काम करा, हे सगळं ना हे तुम्हीच खा. हा म्हणजे मी कुठली रिस्क घेऊ शकत नाहीये. हो, कारण कायमस्वरूपी माझ्या जिभेची जर चव गेली तर काय करणार ना. बरोबर आहे. सतत कडू बोलणाऱ्या माणसाची ना जीभ कडूच होत असते, त्याला कळतच नाही ना चव, काय करणार. घ्या निर्मला ताई, तुम्ही घ्या. घे मेघा. मनू, ए राजा, ओ ये सोन्या ये. आले आले. ये 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 ये. अरे वा. आणि ऑफिसला जाताना ह्याच्यातलं घेऊन जायचा, मी खूप करून ठेवले. हा उषा मावशी एक नंबर झालाय. खरंच उषा, खूपच छान झालंय. मावशी खरं तर मला सँडविच अजिबात आवडत नाही, पण एक नंबर झालाय. अजून कोणाला पाहिजे? मेघा तुला पाहिजे? मनू पाहिजे? पाहिजे का? पाहिजे? मला हवंय, मला हवंय. अगं घे घे घे. सँडविच नकोय याचा अर्थ मला नाश्ताच नकोय असं नाहीये. दुसरा कुठला तरी द्या ना. आता सँडविच आहे ना, तेच खा ना. दुसरं कशाला काही पाहिजे? खूप छान झालंय, खाऊन बघा. बाबा अहो निदान टेस्ट तरी करून बघा. तेच तर. ओके ओके ओके. आता तुम्ही सगळे आग्रह करतायत ना, म्हणून मी एखादा घास खातोय फक्त. हा स्वाच आहे, तो जरा खास असतो. बरं झालं. सगळ्यांनी छान म्हटलं, चांगलं म्हटलं, आणि तुम्ही बरं. अहो राजन भाऊ, चवीनं मारावे भुरके, नाही तर लोक म्हणतील राजन भाऊ डुरके. काय रे देवा. आता बरं झालं तर बरंच म्हणणार ना. तुम्हाला ना राजन भाऊ खरंच तोंड आहे ना कडू झालंय. तुम्हाला कडू बोलून बोलून ना तुमच्या जिभेची चव गेली राजन भाऊ, त्यामुळे तुम्हाला चव कळत नाही. अहो मी नुसतं जेवणाच्या वासावरनं ओळखू शकतो हा जेवण कसं झालंय. हो, तरी सुद्धा म्हणताय सँडविच बरं झालंय म्हणून? बाबा हे बरोबर नाही. बाबा उषा मावशीनं रोज नवीन नवीन पदार्थ करत असते, तुम्ही निदान कधीतरी कौतुक करत हिचं. चांगलं झालंय. बाई गो देवा, असं मानेवर जूट ठेवल्यागत नका हो माझं कौतुक करू. मला अशा कौतुकाची गरज नाही. आधीच उल्हास त्यात फाल्गून बस. नको. मी काम करते, मी जेवण करते, ते समोरच्याला आनंद वाटावा म्हणून. मला कौतुकाची गरज नाही राजन भाऊ. बर, पाणी आणता का जरा? देते ना, पाणी देते, सगळ्यांसाठीच आणते. अरे हा बरं झालं आठवलं. म्हणू हे बघ, याच्यामध्ये ना कुणाकुणाला लग्नाला बोलवायचं ना त्यांची नावं आहेत. आता तुझे कोण मित्र मैत्रिणी असतील ना, तर जरा त्यांना बोलवायचं असेल त्याच्यात लिह. बाबा नंतर बघते, आता ऑफिसला जायचंय. बाबा मी काय म्हणत होते, हे एंगेजमेंट करणं एवढं गरजेचं आहे का? नाही म्हणजे आपण उगाच त्यावर एवढा खर्च करतोय ना, तर कॅन्सल केली तर नाही चालणार का? नाही, बरोबर बोलतेस तू. मीही त्या दिवशी समर सरांना म्हणणार होतो, पण त्यांच्या समोर कसं बोलणार ना. एक काम करतो, आज त्यांच्याशी बोलतो, बघू काय म्हणतात ते. म्हणू तुला काय वाटतं? मला उशीर होतो, येते. मला वाटलं तू विसरशील. हे बघ डबा आणलाय. सांभाळून जा ग.
एक माणूस एकच घास सँडविच खाणार होतं. इथे तर सगळं सँडविच गट्टम करणं चाललंय. पाणी घ्या. थँक्यू. थँक्यू. अहो भरवा ना तो पिझ्झा. ते कसं दिसेल इकडे? तुम्ही भरवणार आहात की नाही? अगं पण ते मी तुम्हाला शेवटचं विचारते हा, तुम्ही मला तो पिझ्झा भरवणार आहात की नाही? आणि जर का तुम्ही मला तो नाही भरवलात ना, तर तो सगळ्याच्या सगळा ना उचलून तुमच्या तोंडावर फेकून मी निघून जाईल. भरवतो की, त्यात काय. आता तू एवढं प्रेमाने म्हणते भरवाल का, मग मी नाही म्हणीन का? शाबास. अहो लव्ह यू. थँक्यू. लव्ह यू टू कोण म्हणणार? म्हणा. लव्ह यू टू बायको. आपण इथे बसूया. हा. अहो अहो काय झालं? असे खाली काय करताय? माझा रुमाल पडलाय का मी शोधतोय. मिळाला का रुमाल? नाही, बहुतेक आणलाच नव्हता. तुम्ही सारखे तिकडे का बघताय? कोण आहे ती मुलगी? तुम्ही त्या मुलीला ओळखता का? नाही, कोण आहे? नाही माहिती. मग भरवा ना पिझ्झा. हो हो, मी पटकन जाऊन येतो. आत्ता कुठे? पटकन आलो. सर तुम्ही लंच नाही करणार? माझी भूक वेगळी आहे बोप्या, तुला नाही कळणार. अरे मनोहर, जास्त मस्ती चढले काय तुला? माझा फोन कट केलास मगाशी? अहो इथे आयुष्यातून माझा पत्ता कट व्हायची वेळ आली सर. काय झालं? अहो मिस मानसी. काय केलं त्यांनी? नाही, काही केलं नाहीये, पण त्यांनी जर काही केलं ना तर माझी बायको मला काहीच करण्याच्या लायकीचं ठेवणार नाहीये. ए, काय झालंय नीट सांगशील का? अहो ज्या रेस्टॉरंट मध्ये मी माझ्या बायको सोबत आलोय त्याच रेस्टॉरंट मध्ये मिस मानसी सुद्धा आलेत. काय? हो. ए, तिनं तुम्हा दोघांना एकत्र बघायच्या आत निघ तिकडनं. हो, पण मग बायकोला काय सांगू? तुझ्या बायकोला बाहेर घेऊन जाण्याआधी मला विचारलं होतंस का रे? नाही ना? मग आता बायकोला काय सांगायचंय तू ठरव. पण मिस मानसींना तुझ्याबद्दल जरा जरी काही कळलं ना तर तू अचानक कसा काय गायब झालास हे जगाला कळणार नाही. कळलं काय? हॅलो सर. हॅलो. आता काय करू? बर्गर आणि कॉफी हे कॉम्बिनेशन मला प्रचंड आवडतं. मला तर काहीही आवडतं. भूक भागली पाहिजे बस. मोरे सर, तुम्हाला आणखी काही हवं असेल तर मागवा.
काय झालं? प्राइस लिस्ट बघून उचक्या लागल्या का? मग इंग्रजी वाचता येत नाही का तुम्हाला? काय झालं मोरे सर नक्की? यातलं कुठलाच आयटम मी आजपर्यंत खाल्ला नाही हो. तर नेमकी चव काय असते, कसा असतो, मला काहीच माहिती नाहीये. मग मोरे सर, तुम्ही मोठ्या हॉटेलमध्ये ऑर्डर कशी देता? मी काय करतो, आजूबाजूचे कस्टमर पाहतो, कोणाच्या प्लेटमध्ये चांगला आयटम आहे ते बघतो आणि मग वेटरला बोलवतो. ए इकडे ना. येस सर. त्या टेबलवरती ते प्लेटमध्ये काय आहे? सर ते पिझ्झा आहे. एक आण ना. ओके सर. अशी ऑर्डर करतो मी. मला पिझ्झा हवा होता का? नाही. मग ऑर्डर कशाला दिली? मी कुठे दिली? मोरे काय वेडाबिडे झालास का? आत्ताच नाही का त्या वेटरला तुम्ही पिझ्झाची ऑर्डर दिली? अहो मी मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यावर ऑर्डर कशी देतो ते तुम्हाला सांगत होतं ना. अच्छा. सर तुमचा पिझ्झा. घ्या पिझ्झा. हा हॅलो सर. मिस मानसी, कुठे आहात तुम्ही? सर जरा बाहेर आले. काय झालं सर? माझं एक खूप महत्वाचं काम आहे आता तुमच्याकडे. ऑफिसला याल? सर थोडा वेळ. हा अजिबात वेळ नाही हो, लगेच ऑफिसला या. हो सर येते. प्लीज कम फास्ट. आलेच सर. अनिकेतला फोन करते, परत दिवसभर भेटणे होणार. फोन का उचलत नाहीये हा? म्हणून काय झालं? कशाला एवढी वैतागतीयेस? ताई अनिकेत बघ ना, कधीच फोन उचलत नाही ग. त्यात सकाळी उठल्यापासून एकही गोष्ट माझ्या मनासारखी होत नाहीये आणि माझी डावी पापडी पण फडफडतीये ताई. इच्छाच होत नाहीये कॉन्फरन्सला जायची. मनू, हे डावी पापणी फडफडणं वगैरे नाही, सगळं खोटं असतं. आणि तू कधीपासून या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलीस? चल जा बरं, छान अशी फ्रेश होऊन जा कॉन्फरन्सला. हा, आणि जाता जाता अनिकेतला भेटून जा, म्हणजे बरं वाटेल तुला. कशी एवढी वैतागतीयेस? वैतागायला होतंय ताई. कालपासून आमची भेट झाली नाहीये, त्यात आई आजारी आहे आणि मी तिला अशी घरी सोडून जाते. कसं तरीच वाटतंय. मनू, तू नको काळजी करूस, आम्ही सगळे आहोत ना आईपाशी. आणि आता तिला बरं वाटतंय. तू खरंच नको इथली काळजी करूस. तू ना कॉन्फरन्सला एकदम पॉझिटिव्हली अटेंड कर. हा, मस्त कर. जा. मनू, तुला अनिकेतने सांगितलं नाहीये का काय की तू हसल्यावर किती छान दिसतेस ते? ताई सांगितलंय ना. हो. चल चल हस मग. हस. नको ताई. बघू जरा कुठे खळी पडते ती, ह्या गालावर की ताई नको. हस, नाही तर गुदगुल्या करेन मी आता. नको करू करू. चल लवकर, उशीर होईल. सगळं घेतलंयस ना? हो हो. बाय बाय, सावकाश जा. ग कोणीतरी येणार येणार ग, किंचाळे बाबा येणार येणार ग. ग कोणीतरी, ग काहीतरी, ग कधीतरी येणार. काय ग? हा, बस 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 बस. काय एवढी घाई झाली? बस बस जरा, आलेच मी. माशी मनीमाव, काय ग एवढी घाई घाईत आली?
निर्मलताईची तब्येत बरी आहे ना? हा हो उषा मावशी सगळं व्यवस्थित आहे. मी पाया पडते हं. माझ्या मनी माऊला तिच्या मनासारखा बोका मिळू दे. हा बोल. मावशी अनिकेत कुठे गेलाय? अनिकेत आताच गेला दूध पाव आणायला. कधीपर्यंत येईल? आता तो गेला खाली. आता 4 टाळकी भेटतील त्याला, मग गप्पा टप्पा होतील, मग येईल बादशाचा बेटा. तू काय आज लवकर चाललीस ऑफिसला? महत्वाची कॉन्फरन्स आहे ना, बाहेर जायचंय. अनिकेतकडे काम होतं पण तो. होय काय? येईल तो. तू बस, मी तुला खायला. नाही मावशी उशीर होतोय, मी निघते. असं नाही, मावशीकडे आलीस. बस बस बस, आणते आणते, बस. अनिकेतला पण ना आत्ताच कुठेतरी बाहेर जायचं होतं. गुड मॉर्निंग भोपे सर. गुड मॉर्निंग मानसी मॅडम. माझी मॉर्निंग खरोखर गुड व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लवकरात लवकर ऑफिसच्या खाली या. हो सर, मी एक 5-10 मिनिटात पोहोचते. 5-10 मिनिटात इथे पोचा. सगळा स्टाफ इकडे आलेला आहे. हा काय माझ्या बाजूलाच उभा आहे. तुम्ही लवकरात लवकर इकडे या, नाहीतर तुम्हाला इथे ठेवून आम्हाला सगळ्यांना कॉन्फरन्सला जावं लागेल. नाही सर, आलेच मी, लगेच निघते. येतेच. हा लवकर या, तुमचीच वाट बघतोय. उषा मावशी निघते ग मी. बाय. ए मनी माव, अगं ए मनी माव, ए अगं मनी माव, ए मनी माव, अगं लाडू. अरे आना भाई, अगे सकाळ सकाळ दर्शन झालं देवाचं. दूध पाव आणायला का? भाई अजून आपण कुठे जाणार? लोक मॉर्निंग वॉकला जातात, जिमला जातात आणि आपण दूध पाव आणायला जातो. चल आता भेटलं तर कटिंग मारू. 2 कटिंग द्या. हे मनू. अरे यार, हे चेत्या फोन दे. माझा फोन. अरे फोन दे ना लवकर. तू उघड. अरे भाई कोणाला फोन करतोयस? अरे यार मनूचा फोन बिझी लागतोय. अरे भाई ठीक आहे ना, दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असेल. एवढा काय हायपर होतोयस? फ्री झाले की करेल तुला फोन. चैत्या यार, कालपासून भेटलो नाहीये मनूला. हे बघ, बिझी लागतोय फोन. वा, हा मस्त रिसॉर्ट आहे. मोरे, एक काम कर, 2-4 फोटो काढून घे. काय यावर्षी लग्न ठरलंच पाहिजे माझं. हा आपण पिकनिकला नाही, कॉन्फरन्स साठी आलो. घ्या, बसून घ्या. मला जरा तुमचे आयडीज द्या, ते द्यावं लागेल. सर, मिस मानसी, बसा बसा प्लीज. मिस मानसी बसा. भारतीताई बसा. हॅलो सर, वेलकम टू नेचर वंडर रिसॉर्ट. तुमचं नाव सर? द ग्रेट मिस्टर भोपे. तुमचं नाही, ज्या नावाने रूम्स बुक आहेत ना त्यांचं नाव. लंकारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड. ओ ओके, लेट मी चेक. येस, रूमचा आहे सर. म्हणूनच तर आलोय. सर सगळ्यांचे आयडीज मिळतील? थँक्यू सो मच सर. वेलकम. चाव्या देत. सॉरी. सॉरी फॉर द डिले. इट्स ओके. थँक्यू. व्हॉट इज युअर गुड नेम? श्रेया. ओ हा, नाईस नेम. बोपे सर, झालं का? हा झालं. ही तुमच्या रूमची चावी. हो हो, सगळं. ही तुमच्या रूमची चावी. ही वरतीच आहे सर. तुम्हा सगळ्यांना तुमच्या रूमच्या कीज मिळाल्या?
बरोबर 1 तासाने कॉन्फरन्स हॉलमध्ये मला भेटा. जो कोणी उशीर करेल त्यांनी स्वतःचीच अरेंजमेंट करून इकडनं घरी परत निघून जा. नाही सर. नाही येणार. नाही येणार ना सर. चला मग जा जा. जा जा लवकर जा, वरती आहे तुमची रूम. मानसी काय रूम नंबर 13. हा इथेच म्हणजे माझी रूम इकडेच आहे. काय बायको तू आहेस कुठे? हा काय चाललं काय तुझं? सकाळी तू रिक्षातून जात असताना तुला मी आवाज दिला, तू मागे वळून पाहिलं पण नाहीस. खोटं बोलू नको. अगं म्हणून खोटं का बोलेन? बरं एवढ्या सकाळी सकाळी तू गेलीस कुठं? मी नाही सांगणार, बोलू नकोस माझ्याशी. म्हणू काय बोलू नको करतेय? बघ 2 दिवस आपण भेटलो नाहीये आणि तुला माहिती ना मी तुला किती मिस करतोय ते. हो म्हणून मी घरी आले होते तेव्हा बाहेर गेला होतास ना. हो आईने सांगितलं मला, पण मी खाली दूध आणि पाव आणायला गेलो तर नेमकी तेव्हाच तू घरी आलीस. किती फोन केले तुला, फोन सुद्धा उचलले नाहीस माझे. अगं सकाळी सांगितलं ना, फोनही घरी विसरलो होतो. राहू दे रे, तुझं प्रेमच कमी झालंय बायकोवरचं. ए आय लव्ह यू. लग्नानंतर बदललायस तू. आणि आय लव्ह यू. खोटं आहे सगळं. आय लव्ह यू बायको. म्हणू बघ अगं मलाही तुला भेटायचंय. 2 दिवस झाले आपली भेट नाही झाली. तुझ्या डोळ्यात पाहायचंय, तुझ्या गालावरची खळी पाहिजे मला. तुला खूप मिस करतोय मी. हो का? एवढं असतं ना तर इथे नेचर वंडर रिसॉर्टला भेटायला आला असतास मला. छानसं सरप्राईज दिलं असतंस. पण नाही, लग्न झालंय ना आता आपलं. लग्नानंतर बदलतात लोक, त्यांच्यातला रोमांसच हरवतो. अगं म्हणून असं काही नाहीये. काय माहिती का, कॅब मुळे. आणि कोणतरी आलंय वाटतं. मी नंतर बोलते तुझ्याशी. अरे यार मी परत फोन कट केलाय. मिस्टर शाह नमस्कार. नमस्कार. वेलकम. थँक्यू. मिस मानसी. थँक्यू. प्लीज हॅव अ सीट. बसा सर. थँक्यू सर. बसा. मिस्टर शाह तुम्हाला पटकन आमच्या टीमचं इंट्रोडक्शन करतो. मिस नीलम. हॅलो. या ऑन बिहाफ ऑफ लंकारी फायनान्स आज प्रेझेंटेशन देणार आहेत. मिस्टर मोरे, मिस्टर परब, मिस भारती, मिस मानसी आणि हे मिस्टर भोपे यांनी तुमच्या टीम बरोबर कोऑर्डिनेट केलं होतं. सो यू मस्ट बी नोईंग इट. सो सुरू करूया. हो नक्की. मिस नीलम. हॅलो एव्हरीवन. लंकारी फायनान्स कंपनीच्या वतीने प्रेझेंटेशन द्यायला मी आज इथे आली आहे. हा आहे लंकारी फायनान्स कंपनीचा सुरू झाल्यापासूनचा आतापर्यंतचा इयरली प्रोग्रेस ग्राफ. आणि हे आहेत लंकारी फायनान्स कंपनीला आतापर्यंतचे मिळालेले बिझनेस अवॉर्ड्स. आणि हे आहे आमच्या लंकारी फायनान्स कंपनीचा कस्टमर सॅटिस्फॅक्शन रेटिंग. सो वी फील प्राऊड की आम्ही लंकारी फायनान्स कंपनीचा एक भाग आहोत. थँक्यू. बिझनेस अवॉर्ड मिळाले त्या वर्षात तुमची कंपनी म्हणजे लंकारी फायनान्स कोणत्या लोनसाठी लीड करत होती? मला वाटतं सर की सगळेच लोन लीड करत असतील कदाचित. हो पण तरी कुठले लोन घेणं लोक जास्त प्रिफर करत होते? सॉरी सर, पण एवढा डिटेल डेटा नाही आहे माझ्याकडे. ओके, मला सांगा तुमच्या कंपनीची काय स्ट्रॅटेजी आहे?
जेणेकरून तुमच्या कंपनीचं मार्केटमध्ये गेलेली पत परत मिळेल. हो, कंपन्यांची स्ट्रॅटेजी तुमच्या एम्प्लॉईजना याची काहीच कल्पना नाहीये. मिस नीलम, आपण ऑफिसमध्ये सगळी स्ट्रॅटेजी डिस्कस केली होती ती प्लीज एक्सप्लेन करा ना. सॉरी सर, पण मिस्टर समर जागीरदार, तुमचं काहीच प्लॅनिंग नाहीये आणि आम्ही तुम्हाला फायनान्स कसा करायचा मग? एक्सक्यूज मी सर, मे आय? या sure. सर, लंकारी फायनान्सला पहिलं बिझनेस अवॉर्ड मिळालं होतं ते 2018 मध्ये, ज्या वर्षी आम्ही सगळ्याच लोन्स मध्ये लीड मार्केट प्लेयर्सना मागे टाकलं होतं. वा. आणि तुमचा दुसरा प्रश्न सर स्ट्रॅटेजीचा, तर आजही सर मध्यमवर्गीय माणसांसाठी लोन हा सर्वात शेवटचा पर्याय आहे. म्हणजे पैसे मिळवण्याचे सगळे रस्ते बंद झाल्यानंतर लोक नाईलाजाने लोनकडे वळतात. हा, त्यांचा नाईलाजच आपला बिझनेस वाढवतो. हो ना मानसी मॅडम? सर, माझे बाबा नेहमी म्हणतात, कर्ज घेऊन सण साजरे करू नका. का तर त्यांना कर्ज डोक्यावर असणं हे पाप वाटतं, गुन्हा वाटतो. आणि हेच लोकांच्या मनातून नाहीसं करणं ही आमची स्ट्रॅटेजी आहे सर. इथला प्रॉपर्टी रेट बघता प्रत्येकालाच आपल्या स्वप्नातलं घर घेता येणं शक्य नाहीये ना सर. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या स्वप्नातलं घर घेता यावं यासाठी प्रयत्न करणं ही आमची स्ट्रॅटेजी आहे सर. उच्च शिक्षण घ्यायचंय, बिझनेस सुरू करायचा आहे, तर आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. जसा घरातला माणूस आपल्या पाठीशी उभा असतो ना, तसं तुमच्या पाठीशी उभं राहणं ही आमची स्ट्रॅटेजी आहे सर. आम्ही तुमच्या स्वप्नांना पंख देतो हे लोकांच्या मनात रुजवणं ही आमची स्ट्रॅटेजी आहे सर. लोकांच्या मनातून लोनची भीती घालवणं, तुम्ही स्वप्न बघा, आम्ही ती पूर्ण करू, हा विश्वास म्हणजे लंकारी फायनान्स सर. आणि ही ओळख मार्केटमध्ये निर्माण करणं ही आमची स्ट्रॅटेजी आहे सर. सर, मी अतिशय आत्मविश्वासाने सांगते, शहा इंडस्ट्रीने आमच्या कंपनीत इन्व्हेस्ट केलं ना, तर नक्कीच तुमच्या कंपनीला फायदा होईल. कारण ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलाय त्यांचा विश्वास कधीच न तोडणं ही सुद्धा आमची बिझनेस स्ट्रॅटेजी आहे सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड.